आईचे गुणगान खूप झाले, पण बिचारे बापाने काय केले? बिकट प्रसंगी बापच सोडवी. आपण फक्त गातो आईचीच गोडवी. आईकडे असतील अश्रूंचे पाट, पण बाप म्हणजे संयमाचा घाट. आठवते सगळ्यांना जेवण बनवणारी ती प्रेमळ आई, पण शिदोरीची सोय ही बापच पाही. देवकी यशोदेचे प्रेम मनातच साठवा, पण टोपलीतून बाळास नेणारा वासुदेव नक्कीच आठवा. काटकसर करून मुलास देतो पॉकेट मनी, आपण मात्र वापरी पॅन्ट शर्ट जुनी. मुलीला हवे ब्युटी पार्लर नवी साडी, घरी बाप आटोपतो बिना साबणाची दाढी. वयात आल्यावर मुलं आपल्याच विश्वात मग्न, बापाला दिसे मुलांचे शिक्षण पोरीचे लग्न. जीवनभर मुलांच्या पाठी बापाच्या सदिच्छा, त्यांनी समजून घ्यावी हीच माफक इच्छा. नमस्कार, मी सुप्रिया. तर आज आहे ना माझ्या पप्पांचे सरकारी सेवेत त्यांनी जे दिलेल्या क्षण आहेत त्यांच्या आयुष्यातील, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा त्यांनी जी जपलेली आहे. आयुष्यातील 34 वर्ष त्यांनी प्रामाणिकपणे मेहनत केलेली आहे आणि आज त्यांचा म्हणजे निरोप समारंभ आहे आणि त्यांच्या जो कष्टाचा जो ठसा आहे तो कायमस्वरूपी तसाच राहणार आहे. तर सर्व घरातील पाहुणे म्हणजे घरातील जे सदस्य आहेत सगळे जमा झालेले होते आणि त्यांची रिटायरमेंट होऊन महिना झालेला होता, पण फंक्शन थोडासा लांब होत गेला. मे महिना चालू आहे, त्यामुळे उष्णता प्रचंड आहे आणि आहोंना काही उष्णता जमतच नाही. कानकून करत 12:30पर्यंत आम्ही कार्यालयामध्ये पोहोचलो, जिथे फंक्शन होतं तिथे. आणि 10 ते 15 मिनटं ते तिथं बसले आणि तिथून पुढे त्यांची तब्येत बिघडली. अचानकच त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं मला, आणि इथं कोणालाच न सांगता मी ॲक्च्युली त्यांना हॉस्पिटलमध्ये मी आणि माझे मामा घेऊन गेलो. आणि जी आईवडिलांची स्तुती जी शेवटच्या क्षणाला आपल्याला बघायची असते, म्हणजे आयुष्यभर ते आपलं कौतिक करत असतात, पण ज्यावेळेस त्यांची कौतिक ऐकण्याची वेळ येते त्यावेळेस मी तिथं नव्हते. त्यालाच मग आज वडिलांसाठी जी कविता गायली कशी वाटली तुम्हाला प्लीज कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. काळजी घ्या.